उद्धव ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेनं बेस्ट पतसंस्थेमध्ये 24 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेला आहे। 4 कोटींचं कार्यालय आवश्यक नसताना 9 कोटींना विकत घेतला असा दावा यावेळेस प्रसाद लाड यांनी केला। तर लाड यांच्याकडनं बेताल वक्तव्य सुरू असल्याचं म्हणत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी आरोप फेटाळले आहेत। उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे। बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलंय, सहकार खात्याच्या निदर्शनास आलंय। बेताल असे आरोप करणं चालू केलेलं आहे। मी लाड साहेबांना सांगू इच्छितो की साहेब, मी मागच्या 3 वर्ष कंटिन्युअस ह्या बेसचा जो तोटा आहे आणि बेस संपत चालली आहे संदर्भामध्ये विधानसभा, विधान परिषद या दोन्ही ठिकाणी अनेक आमदारांना फाईल दिलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेली आहेत। ही पत्र मी केव्हाही मीडियासमोर आणू शकतो, परंतु मागच्या 3 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी मला एकदाही मीटिंगला बोलवलं नाही किंवा वेळ दिला नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।